नमस्ते मुलांनो, आता आज आपण या व्हिडिओमध्ये संख्याज्ञान या धड्यातला दुसरा उदाहरण संग्रह सोडवतोय आपण. तर आता आपण त्याच्यामधला चौथा प्रश्न सोडवणार आहोत. तर चौथा प्रश्न काय आहे, तर आपल्याला सांगितलेलं आहे की एकूण किती रुपये होतात हे आपल्याला शोधायचं आहे. तर काय दिले आपल्याला बघा, 1000 रुपयांच्या 20 नोटा, त्याच्यानंतर 100 रुपयांच्या 5 नोटा आणि 10 रुपयांच्या 14 नोटा या जर आपल्याला मिळाल्या तर एकूण किती रुपये होतील हे आपल्याला काढायचे आता आपल्याला. तर बघूया आपण आता 1000 रुपयांच्या 20 नोटा. आता बघा, 1000 रुपयाची एक नोट म्हणजे किती होईल, 1000. 1000च्या 2 नोटा म्हणजे किती होतील, 2000. 1000च्या 3 नोटा म्हणजे किती होतील, 3000. 1000च्या 4 नोटा म्हणजे किती होतील, 4000. 1000च्या 5 नोटा म्हणजे किती होतील, 5000. तर याप्रमाणे 1000 रुपयाचे 20 नोटा म्हणजे किती होतील, 20000 रुपये. आपण इथे लिहूया 20000 रुपये. 20000, 1 2 आणि 3. आता या ठिकाणी आपण काय लिहिलं, 20000. तर 20000 या संख्येमध्ये बघा, हे शून्य जे आहे हे एकक आहे, दुसरं जे शून्य आहे हे दशक आहे, तिसरं जे आहे हे शतक आहे, हे जे आहे ते हजार आहे आणि हे जे आहे 2 आकडा हा 10,000 आहे. म्हणजे 20000 जेव्हा आपण कुठल्याही अंकाच्या पुढे 1000 असं जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा त्या अंकाच्या पुढे 3 शून्य लिहायचे असतात. किती शून्य लिहायचे असतात, 3 शून्य. 1000 म्हटलं की 3 शून्य लिहायची. मग 2000 म्हटलं की 2च्या पुढे 3 शून्य. 5000 म्हटलं की 5च्या पुढे 3 शून्य. 20000 म्हटलं की 20च्या पुढे 3 शून्य. तर आपल्याला काय मिळाले, 1000 रुपयाच्या 20 नोटा म्हणजे झाले 20000 रुपये. आता पुढे बघूया, 100 रुपयांच्या 5 नोटा. 100 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे किती झाले, 500 रुपये. 100 रुपयाची एक नोट म्हणजे 100 रुपये. 100 रुपयाच्या 2 नोटा म्हणजे 200 रुपये. 100 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे 300 रुपये. याप्रमाणे 100 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे 500 रुपये. परंतु आता 500 रुपये म्हणजे 500 हा अंक आपण कुठे लिहायचा, तर 500 म्हणजे शतक. 5 शतक, 500 म्हणजे काय आहे, 5 शतक आहे. म्हणून तो शतकाच्या घरापासून आपण लिहायला सुरुवात करायची आहे. म्हणजे आपण कुठे लिहिणार तो, 5 0 0. 500, 5 शतक म्हणजे शे, 500 म्हणजे 500 इथं आपण असं लिहायचं आहे शतकच्या खाली सुरुवात करून. त्याच्यानंतर आपल्याला 10 रुपयाच्या 14 नोटा दिलेल्या आहेत. 10 रुपयाची एक नोट म्हणजे 10 रुपये. 10 रुपयाच्या 2 नोटा म्हणजे 20 रुपये. 10 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे 30 रुपये. असं करत करत आपण जर बघितलं तर 10 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे किती होतील, 10 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे 100 रुपये होतील. आणि अजून पुढे 4 नोटा दिल्या आहेत म्हणजे 140 रुपये होतील. किती रुपये होतील, 140 रुपये. आता 100 म्हटलं की शेकडा, 140 शे म्हणजे काय, शेकडा. तर तो अंक आपण कुठून लिहायला सुरुवात करायचा आहे, तर शतक या घरापासून. मग आपण लिहूया 140. 1 4 आणि 0, 140. तर अशा प्रकारे आपल्याला 1000 रुपयाचे 20 नोटा म्हणजे 20000 रुपये मिळाले. 100 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे 500 रुपये मिळाले. 10 रुपयांच्या 14 नोटा म्हणजे 140 रुपये आपल्याला मिळाले. आता आपल्याला काय करायचं, या सगळ्यांची करायची आहे बेरीज. तर बघूया आपण बेरीज कशी करायची. हे 0 0 0, हे 0 इथं आले 0. हे 0 0 अधिक 4 हे आले 4. हे 0 5 आणि 1, 5 आणि 1 झाले 6 झाले. हे 0 आहे तसंच घेऊया खाली आणि हे 2चे 2. तर आपल्याला मिळाले 20,640 रुपये. किती मिळाले, 20,640. तर या गणिताचं उत्तर काय आहे, एकूण आपल्याला जी रक्कम मिळालेली आहे किती आहे,
20,640. आता आपण बघूया पुढचं गणित. तर काय दुसरं उदाहरण आहे बघा. 1,000 रुपयांच्या 15 नोटा, 100 रुपयांच्या 12 नोटा, 10 रुपयांच्या 8 नोटा आणि 1 रुपयांची 5 सुट्टी नाणी दिलेली आहेत आपल्याला. तर हे सगळे मिळून किती रुपये होतात हे आपल्याला बघायचे आता. तर बघूया बघायच्या सारखंच 1,000 रुपयाच्या 15 नोटा. 1,000 रुपयाच्या 15 नोटा म्हणजे किती झाल्या? 15,000 झाले. किती झाले? 15,000. 1,000 रुपयाची एक नोट म्हणजे 1,000. 1,000 रुपयाच्या 2 नोटा म्हणजे 2,000. त्याप्रमाणे 1,000 रुपयाच्या 15 नोटा म्हणजे 15,000 झाले. आता 15,000 म्हणजे 15 हा आकडा कुठे लिहायचा आपण? तर 15च्या पुढे 3 शून्य यायला पाहिजेत. मग काय करूया आपण? पहिल्यांदा शून्य लिहून घेऊया. 1 2 3 आणि मग लिहूया 15 म्हणजे हे झाले 15,000. म्हणजे आपल्याला काय मिळाले? 1,000 रुपयाच्या 15 नोटा म्हणजे 15,000 रुपये आपल्याला मिळालेले आहेत. आता पुढे बघूया 100 रुपयाच्या 12 नोटा मिळालेल्या आहेत आपल्याला. 100 रुपयाच्या किती नोटा मिळालेल्या आहेत? 12 नोटा. आता 100 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे किती झाले? 500 रुपये. 100 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे किती झाले? 1,000 रुपये झाले. आणि अजून 2 नोटा परत मिळालेल्या आहेत आपल्याला म्हणजे 12 नोटा मिळाल्या आहेत म्हणजे 1,200 रुपये झालेले आपल्याकडे. 100 रुपयाच्या 12 नोटा म्हणजे 1,200 रुपये झाले. आता आपल्याला माहित आहे शे म्हणजे शेकडा आणि शेकडा म्हटलं की आपण काय करतो? त्या अंकाच्या पुढे 2 शून्य देतो. किती शून्य देतो? 2 शून्य म्हणजे 1,200 म्हणजे 12च्या पुढे आपल्याला 2 शून्य द्यायचे. मग आपल्याला जर समजत नसेल तर आपण काय करायचं? 2 शून्य अगोदर लिहून घ्यायची. तर इथं 2 शून्य लिहून घेऊ आपण. इकडून सुरुवात करायची एकक पासून. 1 आणि 2 आणि 12 इथे लिहायचे. 12 म्हणजे काय झालं? 1,200 म्हणजेच काय झालं? 1,000 आणि 200. 1,200 म्हणजे काय झालं? 1,000 आणि 200 म्हणजे काय? 12 नोटा आहेत त्यातल्या 10 नोटा म्हणजे झाले 1,000. 10 नोटा म्हणजे झाले 1,000 आणि वरचे 2 नोटा म्हणजे झाले 200 रुपये म्हणजे 1,200 म्हणजे 1,200 रुपये झाले. आता पुढे बघूया 8 नोटा म्हणजे किती झाले? 80 रुपये. 80 म्हणजे हा दशक आहे म्हणून काय लिहायचं इथं? दशकच्या तिथे लिहायचं 8 आणि एककच्या इथे लिहायचं 0. हे झाले 80. आता आपल्याला सुट्टे म्हणजे एकक किती मिळालेले आहेत? 1 रुपयाची 5 नाणी आहेत. किती नाणी आहेत? 5. म्हणजे इथं फक्त 5 रुपये आपल्याला सुट्टे मिळाले आहेत. एक 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 असे. म्हणजे हे कुठे लिहायचं आपण? एकक स्थानावर लिहायचंय. कुठे लिहायचंय? एकक स्थानावर. अशा प्रकारे आपल्याला हे सगळे रुपये मिळाले आहेत. आता आपण काय करूया? यांचे करूया बेरीज. तर बघा इथं सगळीकडे शून्य आहे म्हणून हा 5 आपण तसाच घेतला. वरती सगळे शून्य आहेत म्हणून हा 8 तसाच घेतला आपण. हा 2 आणि वर शून्य आहे म्हणून 2 तसाच घेतला. हे 5 आणि 1 यांची करायची बेरीज. 5 आणि 1 झाले 6 आणि हा वरचा 1 खाली काहीच नाही म्हणून 1 घेतला आपण. किती घेतला? 1 म्हणजे हे किती झाले? 16,285 रुपये. तर हे सगळे मिळून नोटा आणि नाणी मिळून किती रुपये झाले? 16,285. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे चौथं उदाहरण सोडवलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा काय करायचं आहे? तुमच्या आई वडिलांकडून थोड्या नोटा थोडे पैसे घेऊन आपल्याला किती रुपये मिळाले हे तुम्ही काढू शकता. ठीक आहे. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.